तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राचे जे मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत तर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विषयीचा जो मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तर त्याचीच काय माहिती आहे तर त्याचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत 2024च्या तर त्या निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला रात्रीच्या 2 वाजता भेटायला आले होते असं मनोज जरांगे पाटील यांनी 3 फेब्रुवारी रोजी पत्रकार यांना सांगितलेलं आहे। टीव्ही चॅनलला जेव्हा बाईट देताना त्यांनी ते म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडेंनी निवडणुकीत मला सांभाळा असंही जे मनोज जरांगे पाटील आहेत यांच्याकडे म्हटलं होतं। त्यांनी त्यावेळी कराडची ओळख करून दिली। त्यावेळी त्याला हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा असं मी म्हटलं होतं। जातानी म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे मनोज जरांगेंच्या पासून जात असताना स्वतः माझ्याकडे लक्ष द्या असं म्हणून माझ्या पाया पडले असंही धनंजय मुंडे यांनी केलेलं मनोज जरांगे यांनी आज उघड केलेलं आहे। त्याच्यासोबतच मनोज जरांगे यांनी हा मुद्दा आताच का पुढे आणला यातून धनंजय मुंडे यांना आणखी खोलात खेचण्याचा प्रयत्न होतोय का असाही प्रश्न उभारला जात आहे। तर 31 जानेवारीला धनंजय मुंडे यांनी भगवानगडांचे महंत जे आहेत नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना भगवानगडाचा भक्कम पाठिंबा आहे असं म्हटलं। त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवानगडांचे जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असं नामदेव महाराज शास्त्री यांनी देशमुख कुटुंबियांना म्हटलं आणि नंतर घेतलेल्या पत्रकार बाईट मध्येही म्हटलेलं आहे। तर संतोष देशमुख यांची मुलगी जी आहे वैभवी हिने म्हटलं की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून त्याची भावना किंवा त्याचं मन कळत असेल तर आमच्या भावना आणि आमच्या वडिलांच्या भावना काय असतील आणि त्यांना झालेला त्रास काय असेल हे तुम्हाला दिसायला हवं असंही नामदेव महाराज शास्त्री यांना वैभवी यांनी म्हटले। नामदेव शास्त्रींना आपल्या वडिलाची केलेली हत्या ऐकून आमचं काय होत असेल हे विचारल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला हे काही माहिती नव्हतं आणि आता इथून पुढं भगवानगड जे आहे ते देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असेल असंही म्हटलं। यासोबतच धनंजय मुंडे यांचे वर असणारे जे आरोप आहेत त्याचे पुरावे धनंजय देशमुख जे आहेत संतोष देशमुख यांचे बंधू यांनी नामदेव महाराज शास्त्री यांना दाखवले। तेव्हा नामदेव महाराज शास्त्री यांनी देशमुख कुटुंबियाची पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं आणि आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे। धनंजय मुंडेच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे का असं तुम्हाला वाटत आहे का आणि धनंजय मुंडे आणखीच अडचणीत आल्या आहेत का? विरोधक तसेच मित्र पक्षातून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची जी आहे तर ती मागणी होताना दिसत आहे। तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय अपडेट येतं आणि काय नवीन माहिती येते तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। तुमच्या याच्याबद्दल काही टिप्पणी असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा व नवनवीन व्हिडिओ जे असतात ते तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत नक्की शेअर करत राहा। धन्यवाद।